निसर्गाचा डबल अटॅक पाहायला मिळतो। उष्णतेच्या लाटेसह काही ठिकाणी अवकाळीचा सुद्धा इशारा दिलाय। 3 दिवस उष्णतेचा कहर असणार आहे आणि 4 दिवस पावसाचा अंदाज दिलाय। 18 एप्रिल पासून राज्यामध्ये पुन्हा वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भर उन्हाळ्यामध्ये पावसाची शक्यता आहे। मराठवाडा विदर्भामध्ये पावसाचा हा इशारा दिलाय, तर मध्य महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये पावसाचा अंदाज दिला। हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। राज्यामध्ये पुन्हा एकदा मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। होय, राज्यातील बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस तीव्र होणार असून विजांच्या कडकडाटासह हे पावसाचं वादळी वातावरण राज्यामध्ये जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल। हा पाऊस नेमका कोणत्या जिल्ह्यात येणार आहे, पावसाचा जोर कसा वाढणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहील, कुठे मध्यम राहील आणि कुठे मुसळधार पाऊस राहील, सर्व काय अंदाज आपण बघणार आहोत। यासाठी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर तुम्ही आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट आणि बातम्या या चॅनलवरती नक्की बघायला मिळतील। तर चला आता या ठिकाणी कोणत्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे, कसा पाऊस राहणार आहे, संपूर्ण माहिती आपण बघण्याचं काम करणार आहोत। यासाठी आता तुम्ही फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला, कारण की महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा आता जोरदार पाऊस सुरू होणार आहे आणि हा पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये महाराष्ट्रामध्ये हजेरी लावतानाच देखील आपल्याला दिसून येणार आहे। तर चला पाहूयात। होय, आता राज्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये आता विजांसह पाऊस राहणार आहे। बघा, आता वारे जर बघायला गेलं तर आपल्याला वारे हे आपल्याला मध्यम स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहेत। इकडे बघा, हा बंगालचा समुद्र आहे। बंगालच्या समुद्रामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत आहे। ढगाळ वातावरणाची परिस्थिती खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळते आणि त्यातली त्यात विशाखापट्टणमच्या आसपासच्या भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे आणि कोणत्याही क्षणी या भागांमध्ये पाऊस आपल्याला बघायला पण मिळू शकतो। होय, आता सध्याची परिस्थिती जर बघायला गेलं तर इकडे श्रीलंकामध्ये जोरदार पावसाने आगमन केलेलं आहे। बघा, श्रीलंका जो भाग आहे त्या देशामध्ये सध्या तुफान पाऊस सुरू आहे। हे अवकाळीचं संकट आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याच्या आसपास इकडे अरबी समुद्र असो किंवा बंगालचा उपसागर असो, या ठिकाणी वादळी सिस्टम आपल्याला बघायला मिळतात। वादळी पावसाचे वातावरण या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। बघा, मग नेमका पाऊस कोणत्या जिल्ह्यात राहणार आहे, कुठे जोरदार राहणार आहे आणि कुठे मुसळधार पाऊस पडणार आहे, अशा जिल्ह्यांची पण नावे बघणार आहोत। कारण महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये जोरदार वादळी पाऊस हजेरी लावणार असून राज्यामध्ये तुफान पावसाचं संकट बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता हा अंदाज लक्षात घेणं देखील खूपच गरजेचं ठरणार आहे, कारण की हा पाऊस मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी असेल पण काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा राहील। बघा, इकडे भुवनेश्वरच्या भागामध्ये जो समुद्राच्या लगतचा भाग आहे याही ठिकाणी आता पावसाने आपली हजेरी लावायला सुरुवात केली। याही ठिकाणी पाऊस आता पुढे सरकलेला असून या भागापर्यंत आलेला आहे। बघा, भुवनेश्वरच्या भागापर्यंत पावसाने आता हजेरी लावायला सुरुवात केलेली असून विजांच्या कडकडाटामध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला भुवनेश्वर त्यानंतर विशाखापट्टणमच्या भागामध्ये बघायला मिळत आहे। जेव्हा पण विशाखापट्टणमच्या भागामध्ये तीव्र वादळी सिस्टम तयार होते, ती सिस्टम पूर्ण महाराष्ट्रामध्ये येते आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस देते। विजांसह जोरदार पाऊस होत असतो, त्यामुळे ही गोष्ट पण सध्या लक्षात घ्यायची आहे। पण तशी परिस्थिती आता विशाखापट्टणमच्या जवळ आपल्याला बघायला मिळत नाही। तर चला, आता कोणत्या तारखेला पावसाचं आगमन हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर राहणार आहे हे तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात पाऊस राहणार आहे का नाही ही पण माहिती समजेल। कारण की महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून हा पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये राहणार आहे। काही ठिकाणी पाऊस हा खूपच जोरदार स्वरूपाचा राहणार आहे। बघा, आता जोरदार स्वरूपाची पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळणार आहे। सध्या पावसाचे ढग महाराष्ट्राच्या दिशेने यायला सुरुवात होत असून लवकरच महाराष्ट्रामध्ये हे पावसाचे ढग दाखल होतील। यामध्ये नागपूर असो किंवा जालना असो किंवा मुंबई असो, या पट्ट्यामध्ये पूर्ण एक वातावरण आता लवकरच सक्रिय होईल आणि पावसासाठी वातावरण हे चांगल्या स्वरूपाचं निर्माण होणार आहे। मग चला, कोणत्या तारखेला पाऊस येणार आहे, आज येणार की उद्या येणार आणि कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे या संदर्भातील माहिती तुम्हाला दाखवत असून तुमच्या जिल्ह्याचा हवामानाचा अंदाज बघण्यासाठी राहिलेला व्हिडिओ आता तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। तर बघा, या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला हवामान अंदाज हा लक्षात घेणं खूप गरजेचं ठरणार आहे। राज्यामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचं आगमन होणार असून पावसाचा पुन्हा एकदा हाहाकार बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटामध्ये हा पाऊस दाखल होणार असल्या कारणाने शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। यामध्ये विजा तीव्र स्वरूपाच्या राहतील आणि विजांच्या कडकडाटामध्ये तीव्र स्वरूपाचा हा पाऊस बघायला मिळेल। बघा, आता 48 तासाच्या नंतर हळूहळू वातावरण बदलायला सुरुवात होईल। वातावरण जसं बदलेल तसा पाऊस आपल्याला भारताच्या
भागामध्ये दाखल होतानाच दिसून येणार आहे. बघा यावेळेस पाऊस हा मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे काळजी घेण्यासारखी परिस्थिती आहे. यामध्ये गारपिटीचा अंदाज पण पूर्ण राहणार असून गारपिटीची शक्यता पण पूर्ण बघायला मिळणार आहे. होय, पाऊस आता सुरू होणार आहे आणि तो तीव्र स्वरूपात आपल्याला बघायला पण मिळणार आहे. आलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्राचे बहुतांश भाग असे असतील की त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. हवामान विभागाकडून आता महत्त्वाचा अंदाज तर जाहीर झालेलाच आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आता कोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्यांची आता एकदा आपण नावं बघूयात, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे का नाही. बघा एक मोठं वातावरण महाराष्ट्रामध्ये 48 तासाच्या नंतर दाखल होणार आहे. होय, हे वातावरण पावसाचं जे आहे ते 100 किलोमीटरपेक्षा मोठ्या अंतराचं पावसाचं वातावरण वेगवान गतीने महाराष्ट्राला धडक देणार आहे. होय, आता किती अंतर आहे तर बघा हे पावसाचं वातावरण डायरेक्ट कर्नाटकच्या भागापासून ते इकडे जर विचार केला तर डायरेक्ट जो लवासा माणगावचा भाग आहे पुण्याच्या काही भागापर्यंत याचा प्रभाव दिसून येणार आहे. आणि एवढं मोठं हे पावसाचं क्षेत्र जे आहे ते पुढे पुढे सरकत जाणार असून महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये धोधो पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. यामध्ये विजा, वारा, गारा आणि तुफान पाऊस, शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पावसाचं आगमन बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहतानाचं पण दिसू शकतं आणि हा पाऊस वादळी स्वरूपाचा देखील असल्याने शेतकरी बांधवांनी विजांपासून काळजी देखील घेणं गरजेचं आहे. विजांचा कडकडाट या पावसामध्ये अधिक प्रमाणात राहणार असल्याचा देखील अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला आता कोणत्या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे, येत्या 48 तासानंतर कोणत्या भागात पाऊस हाहाकार धुमाकूळ घालणार आहे, कुठे विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे ते बघूयात. कारण पावसाळ्यात जसे मोठे पाऊस होतात तशा पद्धतीचेच पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहेत. हो, या ठिकाणी बघू शकता मॉडेलमध्ये आपल्याला पूर्ण त्या स्वरूपाचा पाऊस देखील दिसून येत आहे. मग हा पाऊस नेमका कोणत्या जिल्ह्यात पडणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. आता याचं उत्तर तुम्हाला मिळेल. त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तर चला संपूर्ण अपडेट या ठिकाणी माहिती आपण बघूयात. तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठा अंदाज या ठिकाणी जाहीर झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पावसाने आता हजेरी लावण्यासाठी पोषकता स्थिती निर्माण आता जे आहे ते आपल्याला दिसून येत आहे. बघा पुढचे काही तास महत्त्वाचे ठरणार असून महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस 48 तासाच्या नंतर येत आहे. यामध्ये कोणकोणते जिल्हे प्रभावित ठरणार आहेत बघा त्या जिल्ह्यांचे तुम्हाला मी नावं सांगत आहे. बघा आता या ठिकाणी आपण सुरुवात करूयात की कोणत्या जिल्ह्यात सुरुवातीला पावसाचं आगमन होईल. बघा आलेल्या माहितीनुसार आता पावसाचं आगमन हे सांगली जिल्ह्यात पण लवकरच आणि सर्वात आधी होणार आहे. होय, आता त्यातले त्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा पाऊस आधी दाखल होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये या पावसाची तीव्रता बघायला मिळेल. होय, आता कोल्हापूरचा भाग असेल या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यायची आहे. घाबरायचं नाही तर काळजी घ्यायची आहे ती म्हणजेच की जनावरांना योग्य त्या ठिकाणी बांधणे. कारण सध्या जर पाहायला गेलं तर हा पाऊस तर येत आहे पण यामध्ये खूप मुसळधार स्वरूपाचा पाऊस असताना विजा खूप येत आहेत. त्यातली त्यात वारा खूप आणि गारपीट खूप होत असल्याने शेतकरी बांधवांनो आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्यायची आहे. आभाळ थोडेफार जरी आले आणि पावसाला सुरुवात होत असेल तर घराकडे गेलेलं योग्य ठरेल. झाडाखाली कोणीही थांबू नका कारण की झाडं पडण्याचं प्रमाण आणि झाडावरती विजा पडण्याचं प्रमाण हे खूपच आता दुपटीने वाढलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. आणि भयानक स्वरूपाचा पाऊस कोल्हापूरच्या भागात निपाणीच्या भागात दाखल होत असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. 18 तारखेला या ठिकाणी पावसाचा धुमाकूळ बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटामध्ये 18 तारखेच्या आसपास पावसाला या ठिकाणी आपल्याला मोठी पोषकता दिसून येत आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं काळजी घेण्याचं देखील काम करा. त्यानंतर कोल्हापूर, निपाणी या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस, गारगोटीचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल. या ठिकाणी जोरदार हजेरी लागणार असून शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे आणि आपापल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा पाऊस पडणारे पुढचे जिल्हे आहेत. त्यामध्ये जर विचार केला तर सांगली जिल्ह्याचा पण नंबर आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. निपाणी, वडगाव, गारगोटी या भागात पावसाचा अंदाज राहणारच आहे. यानंतर जर विचार केला तर इकडे उत्तर साईडचे देखील भाग असतील याही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर साईडच्या बहुतांश भागामध्ये शक्यतो जास्तीत जास्त दक्षिण पश्चिम साईडच्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे. त्यानंतर इकडे आलवेचा भाग असेल, कार्लेचा भाग असेल, लांजे पूर्व भाग असेल, निलेज भाग असेल, आंबा असेल याही ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे. जांभूरचा भाग असेल,
असेल, शिरालाचा भाग असेल, वाशी असेल, त्यानंतर ईश्वरपूरचा भाग असेल, या ईश्वरपूरच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज आता लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर इकडे मंदूरचा भाग असेल, या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. त्यानंतर आसपासच्या एरियामध्ये तीव्र स्वरूपाची पावसाची शक्यता राहणार असून विजांचा प्रचंड कडकडाट आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर माखजनचा भाग आहे, या भागामध्ये माखजन ते डायरेक्ट पाटणचा भाग, या आसपासच्या एरियामध्ये आपल्याला पूर्ण पावसाची शक्यता बघायला मिळणार असून जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी हजेरी लावणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा अंदाज तुम्ही लक्षात घ्या आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचं वातावरण असल्याने सतर्क देखील राहणं गरजेचं राहणार आहे. महाराष्ट्रावरती हे मोठं पावसाचं संकट बघायला मिळणार असून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर खेडचे भाग असतील, महाड भोरचा भाग असेल, त्यानंतर आसपासच्या एरियातील बहुतांश भाग, साताऱ्याचे पण भाग असतील, या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज राहणार आहे आणि विजांचं प्रमाण कडकडाट या ठिकाणी अधिक राहणार असून विजांसह धोधो पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज, ही गोष्ट आता लक्षात घ्यायची आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाचा अंदाज आहे आणि महत्त्वाची अर्जंट सूचना पण आहे. कारण की अचानकपणे हा पावसाचा जोर आपल्याला महाराष्ट्रामध्ये तीव्र होतानाच स्पष्टपणे दिसून येणार आहे. तर चला, पाऊस पडणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे, कोणत्या तालुक्यात पडणार आहे, आता ते दाखवणार असून राहिलेला व्हिडिओ मात्र आता लक्ष देऊन तुम्ही बघण्याचं काम करा. तर बघू शकता, या ठिकाणी जर पाहायला गेलं तर महाडचा भाग असेल, या भागात पण तुफान पाऊस होणार आहे. महाड, माणगाव, लवासाच्या भागामध्ये, भोरचा भाग असेल, या आसपासच्या देखील एरियामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर भोर उत्तर साईडचे देखील भाग असतील, या ठिकाणी आसपासच्या भागात तीव्र पावसाची शक्यता राहणार असून विजांच्या कडकडाटामध्ये जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता राहणार आहे. महत्त्वाचा अंदाज आहे, लक्षात घ्या. विजांचं प्रमाण अधिक राहील, काही ठिकाणी तीव्र विजा राहतील, काही ठिकाणी विजा कमी राहिल्या तर वारा खूप राहील. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची, अवकाळी पाऊस आहे. शेवटी अवकाळी पाऊस असल्याने असं म्हणून चालणार नाही की विजा कमी राहतील किंवा वारं कमी राहतील. यामध्ये विजा, वारा, गारा या येतच असतात. जरी काही ठिकाणी पावसाचा अंदाज कमी असला, पण अचानक वातावरण सक्रिय झालं तर घराकडे लवकर जाण्याचा प्रयत्न करा. कारण की पाऊस कमी झाला तरी विजा पडण्याचं प्रमाण हे काही कमी नाहीये आणि वाऱ्याचं प्रमाण पण कमी नाहीये. त्यानंतर बघा, पावसाचा अंदाज आपल्याला 18 तारखेला वाढतानाच दिसणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाला जी आहे ती हलकी सुरुवात होणार आहे. त्यानंतर 19 तारखेला पावसाचं प्रमाण हे बार्शी, लातूर, बिदरचे भाग असतील, म्हणजे बघा कर्नाटकचे भाग असतील, त्या भागाकडे पण वाढणार आहे. लातूर, उदगीरच्या भागामध्ये प्रचंड पावसाची शक्यता आहे. त्यानंतर कळंब, अहमदपूरचे भाग असतील, देगलूरचे भाग असतील, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर या भागात देखील पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर जतच्या भागात देखील पावसाचं प्रमाण वाढणार आहे. 19 तारखेला पावसाचा धुमाकूळ आपल्याला राज्यातील बहुतांश भागात बघायला मिळणार असून विजांचा कडकडाट आणि पावसाचा धुमाकूळ हा आपल्याला राज्यात दिसून येईल. त्यामुळे सतर्क राहा, कारण की हे पावसाचं वातावरण खूप तीव्र आहे आणि विजांच्या कडकडाटासह हे पावसाचं वातावरण असल्या कारणाने शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणि जेवढं होईल तेवढं सतर्क पण राहायचं आहे. यामध्ये विजा पण अधिक राहतील. सोलापूरच्या भागामध्ये, जतच्या भागामध्ये तुफान पावसाची हजेरी लागणार आहे. ही देखील गोष्ट आता लक्षात घ्या. अशा प्रकारचा हा महत्त्वाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला, आणखीन कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे त्या जिल्ह्यांची आता नावं सांगणार आहे. राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, यामध्ये आता तालुके पण तुम्हाला मी दाखवत आहे. बघा, यामध्ये माखंज, मंदापूर, वलूर काही गावे तालुके आहेत. पाटण आहे, कराड आहे, चिपळूण आहे, सातारा आहे. याही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. सांगोला आहे, कारंजी आहे, या ठिकाणच्या भागात पाऊस राहणार आहे. जतचा भाग असेल, सांगली जतचा भाग असेल, या ठिकाणी तुफान पावसाची शक्यता आहे. तासेगाव पूर्व भाग, सांगली पूर्व दक्षिण भाग याही ठिकाणी पावसाचा अंदाज राहणार आहे. कोल्हापूर, कुडची, अंतनीचा भाग असेल, मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे. यानंतर विजयपुत्राच्या भागात पाऊस राहणार आहे. त्यानंतर जर विचार केला तिकडे सांगोले, पंढरपूरच्या भागात पण पावसाची तीव्रता 19 तारखेला आहे. गारडीचा भाग असेल, त्यानंतर औंधीचा भाग असेल, उजनीचा भाग असेल, अजुटीचा भाग असेल, रोपलेचा भाग असेल, याही ठिकाणी कारकमचा भाग आहे, अकलूजचा भाग आहे. अकलूजच्या भागामध्ये या आसपासच्या एरियामध्ये पण पावसाचं प्रमाण राहणार आहे. त्यानंतर शिपणीच्या भागामध्ये देखील पाऊस, टेंभुर्णीच्या आसपासचे भाग, कुरुडवाडीचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. परंडा पूर्व साईडला पाऊस राहणार आहे. वांगीच्या भागामध्ये पाऊस राहणार आहे. त्यानंतर भूमचा भाग असेल, याही ठिकाणी मोहा, हदगावचा भाग आहे.
हळद गावचा भाग आहे, याही ठिकाणी पाऊस राहणार असून विजांच्या कडकडाटामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर जर विचार केला तिकडे मोहा कळमचे भाग असेल, पाराचा भाग असेल, नाहुलीचा भाग असेल, केजचा भाग असेल, घाट नांदूरचा भाग असेल, पारगावचे भाग असतील, या आसपासच्या देखील बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील. कळमच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील. यामध्ये विजांचं प्रमाण देखील अधिक राहणार असून विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता आहे. सतर्क राहा. पावसाची तीव्रता वेग हा खूप राहणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहायचं आहे. कोल्हापूरच्या भागापासून ते सातारा सांगलीच्या भागापर्यंत, तर इकडे धाराशिव लातूरच्या बीडच्या दक्षिण भागामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज सोलापूरमध्ये पण बघायला मिळणार आहे. त्यामुळे सतर्क राहणं खूप गरजेचं ठरेल. अशा प्रकारचा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. अशाच अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला आत्ताच ऑलवरती टाका. भेटूयात येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद.